ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या मिस अँड मिसेस युनिटी आशिया 2025 क्राउनिंग समारंभामध्ये नॅशनल डायरेक्टर मिताली सोनवणे यांनी भव्य सोहळ्याचं आयोजन केलं। या प्रसंगी मिस सुपर मॉडेल इंडिया 2023 विजेती तसेच यशस्वी उद्योजिका निधी प्रदीप राऊत विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित होत्या। यापूर्वी कुमारी निधी हिनं 2023 मुंबईमध्ये झालेल्या मिस सुपर मॉडेल इंडिया प्रतियोगिता स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता। निधी राऊत हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक कोष्टीपुरा शाळा भिवापूर इथे झालंय। पुढील माध्यमिक शिक्षण तिनं नेवजाबाई हितकारिणी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय ब्रह्मपुरी इथे केलं आहे। पुणे येथील अमिट युनिव्हर्सिटीमधनं तिनं BBA पदवी प्राप्त केली आहे आणि MBA केलाय। तसेच IIT बंगळुरूमधनं फायनान्स सर्टिफिकेट कोर्स तिनं केलाय। ती सध्या मुंबईमधील DY लॉ कॉलेजमध्ये LLB अंतिम वर्षाला आहे। आज त्या डिजिटल मार्केटिंग आणि IT कंपनी यशस्वीरित्या चालवत आहेत। त्यामुळे मॉडेलिंग आणि अभिनयासोबतच त्या एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून देखील गणल्या जातात। या आंतरराष्ट्रीय सोहळ्याबद्दल देश विदेशामध्ये फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्रामध्ये मोठी उत्सुकता आहे। निधी राऊत यांच्या विशेष उपस्थितीमुळे क्राउनिंग सोहळ्याला अलौकिक आकर्षण प्राप्त झालं। त्यांचा प्रवास नव्या पिढीमधील तरुणींसाठी प्रेरणादायी ठरतोय। First of all, I would like to thank Miss Supermodel India 2023 founder Mitali Sonawne ma'am and also ASEA Unity World 2025. So because they have invited me today as a guest, I am truly honored to be part of this journey. So I would like to share that there are a few things which you need to keep in mind if you are representing India at world stage. It is important to have a proper communication. So I would like to share that if you feel I am not confident or my words are not proper when I am giving answer, you do not need to worry. You just need to be in that moment. The words will flow automatically. So these are the few things you should keep in mind and it will definitely help you at the world stage. Thank you so much. राजेश जांभुळे, सी24 तास, नागपूर।